नमो नमः। पंचममण्डलस्य प्रथमः पाठः भीमघटोत्कचयोः। आपण पाचव्या मंडलाला सुरुवात करत आहोत आणि पाचव्या मंडलामधील पहिला पाठ भीम घटोत्कच या दोघांचाही आपण विचार करणार आहोत। भूमिका। विदग्ध संस्कृत कवीषु प्राचीनतमः महाकविः भासः। आपण संस्कृत कवींचा विचार केला तर अत्यंतिक प्राचीन अशा पद्धतीचा असणारा कवी भास आपल्याला पाहायला सापडतो। ख्रिस्ताब्दपूर्वं पंचमं शतकम् इति तस्य कालः इति केचन विद्वांसः मन्यन्ते। ख्रिस्ताब्दीपूर्वचा म्हणजेच इसवी सन पूर्वीचा 5वं शतक हा त्याचा काल आहे असे विद्वानांची मतं असलेली आपल्याला पाहायला सापडतात। भास नाटकानी 19तमे विंशति ख्रिस्ताब्दे इति टी गणपतिशास्त्री महोदयेन संशोधितानि प्रकाशितानि च। आपल्या संस्कृत वाङ्मयाचे अभ्यासक टी गणपतिशास्त्री महोदयांनी भास नाटकांचा कालावधी भास नाटकं 1920 साली संशोधित केली आणि ती प्रकाशित केलेली आपल्याला पाहायला सापडते। भास कविना 13 नाटकानि रचितानि। भास कवींनी एकूण 13 नाटकं रचलेली आहेत। तेषु महाभारत आश्रितानि 6 नाटकानि। त्यावर महाभारताच्या आश्रयाने असलेली म्हणजेच महाभारतावर असलेली एकूण 6 नाटकं आपल्याला पाहायला सापडतात। तेषु अन्यतमम् अस्ति मध्यम व्यायोगः आणि त्यामधलं एक नाटक आहे ते म्हणजे मध्यम व्यायोग। दशरूपकेषु अन्यतमः व्यायोगः। या दशरूपेतला एक वेगळं नाटक म्हणजे हे व्यायोग नावाचं नाटक आहे। इतिहास पुराणाधारिता वीररसात्मका कथा। एक एव अंकः वीरः नायकः द्वन्द्वयुद्धस्य प्राधान्यम इति व्यायोगस्य विशेषाः। ज्या पद्धतीने आपण कादंबरींचा विचार केला किंवा संस्कृत साहित्यांचा मागच्या वर्षी विचार केला त्या पद्धतीने व्यायोगाचा विचार करीत असताना त्यांनी सांगितलं की बाबा व्यायोगाचं वैशिष्ट्य काय तर सांगितलं वीररसात्मिका कथा। कथा ही वीररसात्मक अशा स्वरूपाची असते। पुढे सांगितलं एक एव अंकः। याच्यामध्ये वेगवेगळे अंक नसतात तर एकाच अंकामध्ये नाटक संपलेलं असतं। वीरः नायकः। नायक वीर असतो आणि याच्यामध्ये प्राधान्य कसं असतं कशाला असतं तर सांगितलं द्वन्द्वयुद्धस्य प्राधान्यम। द्वन्द्वयुद्धाला प्राधान्य असलेलं आपल्याला पाहायला सापडतं। हा भीम आणि घटोत्कच या दोघांमधील असणारा नाटकाचा काही भाग आपल्या इथं दिलेला आहे। बघा, वने हिडिंबा भीमयोः विवाहान्तरणं बहुकालं यावत् तौ वियुक्तो अस्ताम। भीम आणि हिडिंबा या दोघांचं वनामध्ये लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर बरेच काळ ते एकमेकांपासून दूर असतात। तयोः पुत्रः घटोत्कचः अपि युवावस्थां प्राप्तः किन्तु पिता पुत्रयोः मेलनं नैव जातं। जन्म होतो घटोत्कचाचा आणि त्यानंतर मात्र दोघं एकमेकांना भेटत नाहीत। कधीपर्यंत तर वर्णन केले युवावस्थां घटोत्कचः प्राप्तः। त्याचा मुलगा घटोत्कच हा तारुण्यावस्थेमध्ये येतो तरीसुद्धा त्या दोघांचं मेलन एकत्रीकरण झालेलं नसतं। पांडवानां 12 वर्षिक वनवासकाले भीमः पुनरपि तमेव वनं संप्राप्तः इति तया ज्ञातम्। आणि पांडवांना ज्यावेळेस 12 वार्षिक वनवासकाले 12 वर्षाचा म्हणजेच 12 वर्षाचा वनवास होतो त्यावेळी
भीम पुन्हा त्या अरण्यात आलेला आहे, वनात आलेला आहे असं तिला कळतं. भीमेन सह मेलनार्थम हिडिंबिया एका युक्तीही रचिता. आणि भीमाला प्राप्त करून घेण्यासाठी, भीमाला भेटण्यासाठी हिडिंबा ही एक युक्ती रचली. तया पुत्रः आज्ञप्तः यत् मम उपवासपारणार्थम कश्चिन मानुषः आनतव्यः. आणि ती आपल्या मुलाला अशी आज्ञा करते की माझ्या उपवासाचं पारण आहे आणि त्यासाठी कुठला एखादा मनुष्य तू घेऊन ये. अतः घटोत्कचेन एकः ब्राह्मणपुत्रः समासादितः तस्य रक्षणार्थं प्राप्तः भीमः घटोत्कचेन सह अयुद्धत. आणि घटोत्कोच एका ब्राह्मणपुत्राला आपल्यासोबत घेऊन जात असतो. त्यावेळी त्या ब्राह्मणपुत्राच्या रक्षणासाठी असणारा भीम त्या घटोत्कोचाच्या बरोबर युद्ध करायला तयार होतो. तद अभ्यंतरे सहा स्वपुत्रम अभ्यजानात. आणि मग युद्ध होत असताना जे संवाद होतो त्या संवादाच्या माध्यमातून तो आपल्या पुत्राला ओळखतो. एषः कथांशः अस्मिन् नाट्यखंडे वर्तते. आणि अशाच पद्धतीचा कथाप्रसंग ह्या नाट्यखंडामध्ये असलेला आपल्याला पाहायला सापडतोय. घटोत्कोचः वदति भो मध्यम मध्यम शीघ्रमागच्छ. घटोत्कोच म्हणतो, अरे मध्यमा मध्यमा शीघ्रम आगच्छ, लवकर ये, लगेच प्रवेश कर. ततः प्रविशति भीमसेनः. त्यावेळी भीमसेन हा प्रवेश करतो. भीमः आत्मगतं वदति आई कस्यायं स्वरः कस्यचित् लोकवीरस्य भवेत्. आत्मगतं स्वतःशी बोलणे. भीमसेनः आत्मगतं वदति. भीमसेन स्वतःशी बोलतो. आई कस्यायं स्वरः, हा कोणाचा स्वर आहे, हा कोणाचा आवाज आहे. कस्यचित लोकवीरस्य भवेत्, कोण्या एका लोकवीराचा म्हणजे पराक्रमी व्यक्तीचा हा आवाज असावा. बहुसदृश्यो हि अयं धनंजयस्वरेन. बहुसदृश्यो पुष्कळ मिळता जुळता, पुष्कळ एकसारखा. ही सदृशो धनंजयस्वरेन, हा जो आवाज आहे तो आवाज अर्जुनासारखा धनंजयासारखा मिळता जुळता असलेला पाहायला सापडतो. विलोक्य, त्यावेळेस भीम घटोत्कोचाला पाहतो आणि पाहिल्यानंतर अहो दर्शनीयोम पुरुषः. आणि मग तो त्या घटोत्कोचाच्या संबंधानं बोलतो, हा अत्यंत दर्शनीय अशा पद्धतीचा, देखणा अशा पद्धतीचा पुरुष आहे. सुव्यक्तम राक्षसीजः कस्याचित पुत्रः. हा देखणापूर्वक आहे, परंतु नक्कीच राक्षसीजः, राक्षसी जन्मनी तत्, राक्षसीपासून जन्मलेला आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. हा राक्षसीपासून जन्मलेला असावा. राक्षसीचा असूनसुद्धा बंधुरीव मे प्रतिभासी, माझ्या भावासारखा, माझ्या जवळचा, अत्यंत जवळचा अशा पद्धतीचा तो वाटत आहे. अनेन ब्राह्मणजनस्य मार्गविघ्नं कृतः. आणि याने काय केलेलं आहे, ब्राह्मणाच्या कार्यामध्ये, मार्गामध्ये विघ्न आणलेले आहेत. ठीक आहे, भवतु निग्रहिष्यामि तावद एव. आणि मी काय करतो, याला अडवतो, त्याचा निग्रह करतो आणि मग पुढे आपण बघू. प्रकाशम मोठ्यांदा म्हणतो, भो पुरुष किमर्थम सज्जनम अपराध्यसी मुच्यताम मुच्यताम. आणि मग तो म्हणतो, का रे, समर्थ सज्जन व्यक्तीच्या अपराध करत नाहीत, तू समर्थ आहेस
आणि सज्जन व्यक्तींचा का अपराध करतोयस असं तो विचारतो. मुच्यताम मुच्यताम, अरे त्याला सोडून दे, सोडून दे त्याला. घटोत्कोचः वदती न मुच्यते. घटोत्कोच म्हणतो नाही, मी सोडणार नाही. भीमः आत्मगतम. पुन्हा भीम आपल्या स्वतःशी स्वगत बोलतो. हो हो, कस्य पुत्रेणानेन भवितव्यम भ्रातॄणां मम सर्वेषां कोऽयं गुणतस्करः एतत् शैंडिल्यम दृष्ट्वा अहम सौभद्रम स्मरामी. आणि तो आपल्या स्वतःच्या मनाला बोलतो, भो हो कस्य पुत्रेण अनेन भवितव्यम. अरे हा मुलगा कोणाचा असावा, कुणाचा मुलगा असेल हा, का भार्तॄणां मम सर्वेषां कोऽयं गुणतस्करः. अरे माझ्या भावांचे सगळे गुण याच्यामध्ये दिसलेले मला पाहायला सापडतात. एतत्, याच्याकडं असणारे सगळे, बाल शौंडल्य, बाळाचे असणारे गुण, बाळ सुलभता, दृष्ट्वा अहम सौभद्रम स्मरामी. हे पाहिल्यानंतर मला सौभद्राची, अभिमन्यूची आठवण येते. प्रकाशम भो पुरुष मुच्यताम. आणि मग भीमाला राग येतो आणि तो मोठ्यांदा म्हणतो, हे पुरुषा त्याला सोडून दे. घटोत्कोचः न मुच्यते. घटोत्कोचसुद्धा अत्यंत निग्रहाने सांगतो की मी सोडणार नाहीच. बघा, पिता आणि पुत्र या दोघांचा संवाद इथं आपल्याला पाहायला सापडतो की जे परस्परांना ओळखत नाहीत आणि ओळखत नसल्यामुळं हा सगळा घोळ इथं झालेला आहे. भीमाला माहीत नाही आहे की आपलाच मुलगा तो आहे आणि म्हणून तो म्हणतो की बाबा माझ्या कुटुंबातील बांधवातील असणाऱ्या सगळ्या व्यक्तींचे गुण मला याच्यामध्ये दिसत आहेत. बघा पुढं घटोत्कोच काय म्हणतो, मुच्यताम इति विस्त्रब्धम ब्रवती यदि मे पिता न मुच्यते तथाप्येषम गृहीतो मातुराज्ञया. काय म्हणतो तो की यदि मे पिता मुच्यति इति ब्रवती, जरी माझ्या पित्याने मला सोडण्याची आज्ञा केली. कशी आज्ञा केली? विस्त्रब्धम, अगदी ठामपणे सोडण्याची आज्ञा केली, तरीसुद्धा तथाप्येषम मातुर आज्ञया गृहीतो न मुच्यते. मी माझ्या आईच्या आज्ञेमुळे धरलेल्या या व्यक्तीला सोडणार नाही असं तो म्हणतो. म्हणजे काय, तर वडिलांनी जरी आज्ञा दिली तरी आईच्या आज्ञेच्या माध्यमातून धरलेला हा पुरुष, हा ब्राह्मण मी सोडणार नाही असं तो म्हणतो. भीमः आत्मगतम कथम मातुराज्ञेति अहो गुरुशुश्रूषुः खल्वयं तपस्वी माता किल मनुष्यानां देवतानां च दैवतम. आत्मगतम, तो स्वतःशी काय बोलतो, कथम मातुः आज्ञेति. अरे खरोखर याला आईने आज्ञा केलेली आहे. पुढे सांगतो, अहो गुरुशुश्रूषु खलु वयम तपस्वी. मातूच्या आज्ञेमुळे किंवा गुरुच्या आज्ञेमुळं यांनी याला पकडलेलं आहे. खरोखर हा एक मोठा आईची आज्ञा ऐकलेला, वडीलधाऱ्यांचा ऐकणारा एक तपस्वी आहे असं मला वाटतंय. माता किल मनुष्यानां देवतानां च दैवतम. माता म्हणजे मनुष्यांची आणि देवतांचं खरोखर दैवत आहे. प्रकाशम पुरुष. आता पुढं तो मोठ्यांदा बोलायला सुरुवात करतो. पुरुष तो घटोत्कोचाला संबोधून पुढं बोलतोय की हे पुरुष म्हणजे हे मुला, हे पुरुषा, हे बाळा, प्रष्टव्यम खलु तावदस्ती. आता तो म्हणतो की मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. घटोत्कोचः वदती ब्रूहि शीघ्रम. मला लवकर लवकर प्रश्न विचारा. भीमः वदती का नाम भवतो माता. तुझ्या आईचे नाव काय, भवतो माता नाम का. घटोत्कोचः वदती श्रूयताम
हिडिंबा नाम राक्षसी. घटोत्कोच म्हणतो की माझ्या आईचं नाव हिडिंबा आहे आणि ती हिडिंबा नावाची एक राक्षसी असलेली पहिला सापडतो. भीमः सहर्षम आत्मगतम एवं हिडिंबायाः पुत्रोयम. आता हिडिंबा ही दुसरी तिसरी कोण नाही तर भीमसेनाचीच भार्य आहे आणि भीमसेनाची हिडिंबा भार्य असल्यामुळे त्याला आनंद होतो आणि तो स्वतःशीच बोलतो. एवं हिडिंबायाः पुत्रः अयम, म्हणजे हा हिडिंबा या राक्षसीचा पुत्र आहे हे तो आनंदानं बोलतो. कारण का, त्याला स्वतःचा पुत्र प्राप्त झालेला आहे. सदृशः अस्य गर्वः, म्हणजे त्याला शोभेल अशाच पद्धतीचा त्याचा गर्व आहे. अस्य रूपम सत्वम बलम चैव पांडवैहि सदृशम. अरे याचं सत्व, ह्याचं रूप, याचं सत्व, याचं बल हे पांडवांना साजेस अशा स्वरूपाचं आहे, म्हणजे पांडवासारखंच आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणजे आत्तापर्यंत हा जो पांडवाच्या संबंधानं बोलत असतो त्याबद्दल आपलाच आहे ही जी आपुलकी अंतःकरणामध्ये निर्माण झालेली असते, ती आपुलकी खरंच आपल्या पुत्राविषयी आहे हे ऐकून, हे पाहून त्याला आनंद वाटतो. प्रकाशम भीमसेनः वदती भो पुरुष मुच्यताम. अरे बाळा, हे पुरुषा याला सोडून दे. घटोत्कोचः पुनः वदती न मुच्यते. घटोत्कोच परत म्हटला, नाही मी सोडणार नाही असं सांगितलं. भीमः ब्राह्मण उद्दिश्य भो ब्राह्मण गृहीतां तव पुत्रः वयम एवं गच्छामिष्यामः. आणि तो म्हणतो की ब्राह्मणाला उद्देशून म्हणतो की हे ब्राह्मणा, तू तुझ्या मुलाला घे आणि आम्ही या असणाऱ्या घटोत्कोटाच्या पाठीमागे जातो असं तो बोलायला सुरुवात करतो. पुढच्या असणाऱ्या पाण्यावर घटोत्कोचाचं आणि भीमाचं द्वंद्वयुद्ध आपल्याला पाहायला सापडत आहे. या द्वंद्वयुद्धाचा सुद्धा आपल्याला थोड्या पद्धतीनं विचार करायचा आहे. घटोत्कोचः वदती तेन हि भवानेवागच्छतु. घटोत्कोच पुढे बोलायला सुरुवात करतो. तर मग आपण भवान एव गच्छतु, ठीक आहे, जर भीमसेन आमच्यासोबत येत असेल तर आपण जावे म्हणून त्या ब्राह्मणाला आणि त्यांच्या मुलांना टाकून देतो. भीमसेनः वदती यदि शक्तिरस्ति बलात् मां नय. तो म्हणतो जर तुझ्याकडं शक्ती असेल तर बलात मां नय, तुझ्या बळाने मला तू न्यावेस. घटोत्कोचः वदती. घटोत्कोच म्हणतो गृहीतम आयुधम. ठीक आहे, शस्त्र घे. भीमः वदती आयुधम इति गृहीतम एतत्. मी आयुध घेतलेले आहे, शस्त्र घेतलेली आहे. हातामध्ये कोणत्याही पद्धतीचे शस्त्र नसतानासुद्धा भीमसेन म्हणतो की मी शस्त्र घेतलेले आहे. त्यावेळेस घटोत्कोच म्हणतो कथम इव, कोणतं शस्त्र घेतलं आहे तू, कसे काय घेतलं आहे शस्त्र. भीमः वदती कंचन स्तंभसदृशो रिपुणां निग्रहे रतः अयं तु दक्षिणे बाहुः आयुधम सहजम मम. त्यांनी सांगतो कंचन स्तंभसदृशे, सोन्याच्या खांबाप्रमाणे असणारा, रिपुणाम निग्रहे रतः, शत्रूंना मारण्यात रममाण असणारा, निग्रहित असणारा, दक्षिण बाहुः, माझा उजवा हात, म्हणजे सांगितलं आयुधम सहजम मम, माझं एक आयुध आहे, माझं ते शस्त्र आहे असं तो म्हणतो. घटोत्कोचः वदती इदम उपपन्नम पितृरमे भीमसेनस्य. आता याला थोडीशी शंका येते की अशा पद्धतीनं उक्ती किंवा अशा पद्धतीनं असणारा कोण आहे, तर माझ्या पित्याप्रमाणेच हा आहे असं तो म्हणतो. भीमसेन हा शब्द तो ऐकतो आणि भीमसेन म्हटल्याबरोबर भीम प्रत्युत्तर करतो अथकोयम भीमो नाम. अरे हा भीम कोण आहे, मला सांगशील का,
विश्वकर्मा शिवकृष्णः शक्रः शक्तिधरो यमः एततु कथ्यतां भद्र केन ते सदृश पिता. अरे तुझा पिता भीमसेन कशाप्रमाणे आहे सांगतोस का जरा. आणि मग तो म्हणतो ब्रह्मा विश्वकर्मा म्हणजे ब्रह्मा, शिवकृष्ण शिव शंकर कृष्ण, शक्र कार्तिकेय, शक्तिधरो यमः हा सर्वशक्तिमान असणारा यम. येशेषु कथ्यतां भद्र हे कल्याणकारी माणसा तू सांग याच्यामधील तुझा पिता केन सदृशः पिता, तुझा पिता कशा पद्धतीचा आहे, कोण आहे सांगशील का. घटोत्कोचः वदती सर्वे, माझा पिता कसा आहे तर या सर्वांप्रमाणे आहे असं तो बोलतो. भीमसेनः वदती, भीमसेन म्हणतो धिक अनृत्यम एतत्, अरे सोड छे तू खोटं बोलतोयस, अशा पद्धतीनं तो बोलतो. भीमसेनः वदती धिक अनृत्यम एतत्, भीमसेन म्हणतो खोटं आहे, खोटं आहे हे. घटोत्कोचः पुनरपि वदती कथम अनृत्यमित्याह शिपसी मे गुरुम भवतु. तो म्हणतो का बरं, का खोटं म्हणतोस. शिपती मे गुरुम, तू माझ्या वडिलांचा अपमान करतोस. भवतु इदं स्थूलं वृक्षम उत्पाट्य प्रहरामी, थांब हा मोठा वृक्ष आहे तो जमिनीपासून विलग करतो, उखडतो आणि तुला मारतो. आणि तो तसं करतो, उत्पाट्य प्रहरती, तो उखडतो आणि मारतो. आत्मगतम, स्वतःशी बोलतो. कथम मनेनापि न शक्यते हंतुम, अरे याला मी मारू शकलो नाही. एवढा वृक्षाचा प्रहार केला तरीसुद्धा याला काहीही झालं नाही. किं न खलु क्रियशे, आता मी काय करू. भवतु दृष्टम एतद्गिरी कुटम उत्पाट्य प्रहरामी, आता काय करतो तर हा डोंगर उचलतो आणि याला फेकून मारतो. प्रहृत्य, तशा पद्धतीनं तो करतोही. परंतु कथमनेनापि न शक्यते हंतुम, परंतु आत्तासुद्धा त्याला मी मारू शकलो नाही. किं नु खलु क्रियते भवतु दृष्टम प्रकाशम, आता मी काय करू, काय करावे असं म्हणतो. आणि मग मोठ्यांदा म्हणतो भो पुरुष पूर्वसमयम स्मर, हे पुरुषा आधी काय ठरलंय ते आठव. भीमसेनः वदती संयममिति एषः स्मरामि गच्छ आग्रतः, आणि तो म्हणतो पूर्वी काय ठरलंय मला आठवतंय आणि मी तुझ्यासोबत तुझ्या मातेकडे येणार आहे. आणि येत असल्यामुळं तू काय कर, गच्छ अग्रतः, तू पुढं जा, मी तुझ्या पाठीमागे येतो असं म्हणून ते पुढं जातात. आणि पुढं गेल्यानंतर उभौ परिक्रामतः, आणि दोघेजण प्रदक्षिणा करतात म्हणजे स्वतःभोवती फिरतात. आता नाटकामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी हा एक संकेत आहे किंवा प्रदक्षिणा केली की इकडून तिकडे ते गेले, अशा पद्धतीनं स्वतःच्या अंगाभोवती त्यांनी फेरी मारली. घटोत्कोचः वदती इह तिष्ठ, घटोत्कोच म्हणतो तू इथे थांब. तावत गमनम अंबायै निवेदयामी, तू आल्याचं मी आईला सांगतो. भीमः वदती बाढं गच्छ, भीम म्हणतो छान सांग. घटोत्कोचः उपसृत्य अंब अहम अभिवादये, आई मी तुला नमस्कार करतो. चिराभिलषितो भवत्या आहारार्थम मानितो मानुषः, तो म्हणतो आई चिरकाल तू काय केलेली आहेस, दीर्घकाळ तू जेवणाची इच्छा करत होती. भवत्याः आहारार्थम मानुषः, आणि तो आणि तुझ्या आहारासाठी मी माणूस आणलेला आहे, मनुष्याला आणलेला आहे. हिडिंबा वदती जात चिरंजीव, ते आपल्या मुलाला आशीर्वाद देते, हे मुला चिरंजीव हो, म्हणजे काय तर दीर्घकाळ तू जग असं म्हणतो. घटोत्कोचः वदती आणि गृहीतोस्मी,
मी अनुगृहीत झालो, उपकृत झालो असं तो म्हणतो. हिडिंबा वदती किमेष मानुष आणितः. ती म्हणते, काय तू हा माणूस आणलास? घटोत्कोचः वदती अंब कोयम. आता ज्यावेळेस ती भीमाला पाहते त्यावेळेस ती म्हणतो, तू याला आणलेस खाण्यासाठी? घटोत्कोच म्हणतो, घटोत्कोचाचा एक घटोत्कोच जरा आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, अंब कोयम, आई कोण आहे हा? हिडिंबा वदती दैवतं खलु अस्माकं दैवतं. हे काय आहे तर आपलं दैवत आहे असं ती म्हणते. घटोत्कोचः वदती आहा हा कस्मात् दैवतम. अरे दैवत कसे काय? हिडिंबा वदती उन्मत्तक पिता तव. अरे उन्मत्त म्हणजेच अरे वेड्या, हे कोण आहेत? हे तर हे तुझे पिता आहेत असं ते त्या ठिकाणी म्हणतं. भो हो तात. आता याला थोडासा पश्चाताप होतो आणि पश्चाताप झाल्यानंतर तो पुढे बोलायला सुरुवात करतो. आणि मग तो पुढे बोलायला सुरुवात करतो, भो तात, अरे माझे बाबा. आणि मग तो म्हणतो, अज्ञानस्तु मया पूर्वं यद्भावान्न अभिवादितः यस्य पुत्रापधारस्य प्रसादं कर्तुमर्हसि. आणि मग तो म्हणतो, अज्ञानस्तु, अज्ञानाच्या माध्यमातून, मया पूर्वं न अभिवादितः, मी तुम्हाला प्रणाम केला नाही, अभिवादन केले नाही, तरी तुम्ही काय करा, अस्य पुत्र अपराधस्य, ह्या पुत्राच्या अपराधाचा काय करावा तुम्ही, प्रसादम कर्तुमर्हसि, त्याला तुम्ही मोठ्या मनाने माफ करावं, मुलाची ही चूक माफ करावी असं तो म्हणतो. अयम धार्तराष्ट्र वनदवाग्निः घटोत्कोचः अभिवादये. मी धार्तराष्ट्राच्या वनाला अग्नी लावणाला अशा पद्धतीचा घटोत्कोच तुम्हाला प्रणाम करतो. पुत्रचापलम शंतुमर्हसि. आणि माझ्या या मुलाचा पोरकटपणा तुम्ही काय करा, पुत्रचापलम, पोरकटपणा तुम्ही मला माफ करा, त्या पोरकटपणासाठी मला क्षमा करा. भीमः वदती एहे ही पुत्रः. इकडे मुला तो स्वतःला जवळ बोलून घेतो. पुत्रापेक्षिणी खलु पितृहृदयानी. आपलं जे पित्याचं हृदय आहे ते केवळ आपल्या मुलाची इच्छा करत असते. पुत्र अतिबल पराक्रमो भव. हे मुला अतिशय बल आणि पराक्रम यांनी युक्त तू हो, पराक्रमी हो, तुला बलसंपादन होते असा आशीर्वाद देतो. घटोत्कोचः वदती आणि गृहोतोस्मी. तो म्हणतो की मी उपकृत झालो असं तो त्या ठिकाणी म्हणतो. या ठिकाणी याचे वागविशेष आहेत आणि पुढचा आपल्याला त्याचा काय स्वाध्याय वगैरे आहे हा पाहायचा आहे, परंतु तो आपण ऑनलाईन तासाला पाहणार आहोत. ठीक आहे.